राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची काल महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते। खरं तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी याच विषयाच्या अनुषंगाने बातचीत करणार आहोत। शरद पवारांची निवडच अवैध आहे अशा पद्धतीचं प्रफुल्ल पटेल यांना खरं तर पत्रकार परिषद परवा म्हटलं। हे सगळे दावे जे आहेत ते खोडून काढण्यात आले। काल जी पत्रकार परिषद शरद पवारांच्या वतीनं पार पडली होती त्याच्यामध्ये तालकोटरा मैदान या ठिकाणी जी बैठक झाली होती, सर्वसाधारण सभा झाली होती, त्याच्यामध्ये सर्वानुमते शरद पवारांची निवड झाली आणि त्यासाठी निरीक्षक देखील नेमले गेले होते असं देखील सांगण्यात आलं। मात्र अजित पवारांच्या निवडी संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं की यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं कागदपत्र नाहीये। जे दावे करतायत अजित पवार गटाच्या वतीनं ते खोटे आहेत। एक असं आहे की राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी खरं तर जुलै महिन्याच्या 3 तारखेलाच एक पत्रकार परिषदेमध्ये घेऊन आणि काल ज्यावेळेला परवाच्या दिवशी नागालँडमधील आमचे सर्व विधानसभा सदस्य जे राष्ट्रवादी चिन्हावरती निवडून आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेमध्ये काही गोष्टीची माहिती त्या ठिकाणी दिली। मी वारंवार एका गोष्टीची स्पष्टता सातत्याने त्या ठिकाणी देत आलो की सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या कालावधीमधला खंडपीठाचा निकाल निवडणूक आयोगाने त्यांना स्वायत्तता मिळाल्यापासून वेगवेगळ्या पक्षांच्या बाबतीमध्ये घेतलेले आजवरचे निकाल आणि अलीकडच्याच कालावधीमध्ये एका पक्षाच्या संदर्भातला घेतलेले निकाल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना या साऱ्या गोष्टीचा कायदेशीर वैधानिक पूर्णपणाने आम्ही त्या ठिकाणी अभ्यास करत ज्येष्ठ विधिज्ञाचा सल्ला घेत आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचं पाऊल त्या ठिकाणी टाकलेलं आहे। निवडणूक आयोगाकडे 30 तारखेलाच या संदर्भातली आमची याचिका जूनची आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी आज काम सुरू आहे। 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगापुढे त्या ठिकाणी सुनावणी आहे आणि आपण एक जर काय पाहिलं तर मधल्या कालावधीमध्ये ज्यावेळेला याचिका दाखल झाली त्यावेळेला सुद्धा अशा पद्धतीचा एक दावा करण्यात आला होता की पक्षामध्ये काही घडलेलंच नाही, परंतु ज्यावेळेला निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सुनावणी लावली आणि त्या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगाने जे नमूद केलेलं आहे त्यामुळे जी भूमिका आम्ही 30 तारखेला याचिकेद्वारे निवडणूक आयोगाच्याकडे त्या ठिकाणी दाखल केली होती ती एकतरी ती ग्राह्य निवडणूक आयोगाने धरले आणि म्हणत या संदर्भातला आता सुनावणी त्या ठिकाणी सुरू आहे। सर, एनडीएमध्ये सहभागी होण्यासंदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल यांना म्हटलं होतं की शरद पवारांचंच पत्र त्या संदर्भामध्ये नागालँडमध्ये देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे तसा उल्लेख होता। शरद पवारांना मात्र हे साप खोटं आहे असं म्हणून हे सर्व जे दावे ते फेटाळले। एक असं आहे की या संदर्भातली अधिक माहिती प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे आहे, कारण राष्ट्रीय पातळीवरती त्यावेळेला मी सरचिटणीस म्हणून जरी काम करत होतो तरी एकंदरीत राजकीय व्यवहार म्हणजे राजकीय पॉलिटिकल अफेअर्स आपण जे म्हणतो आणि फार ईस्टमधले जे काही राज्य आहेत या संदर्भातली सारी जबाबदारी प्रफुल्लभाईंकडे त्या ठिकाणी होती पक्षाच्या माध्यमातून। त्यांनी एक बाबीची स्पष्टता नक्कीच त्या ठिकाणी केली की एका सरकारच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला। एक स्वाभाविकपणाने की ते एका मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचं सरकार नाही आहे, त्या पक्षाच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी आहे, म्हणून जो पाठिंबा आमचा झाला तो मुख्यमंत्र्यांना केवळ झाला असं म्हणणं संयुक्ती त्या ठिकाणी ठरू शकत नाही असं माझं राजकीय मत आहे। पण या बाबतीतली जी काही स्पष्टता आहे ती प्रफुल्लभाई त्या ठिकाणी देऊ शकतात। सर्वसाधारण बैठकीमध्ये अजित पवारांची निवड झाली, ही बैठकच नेमकी कधी झाली या संदर्भातच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। असं सांगण्यात आलंय की फोनवरनं आम्ही अजित पवारांना सर्वानुमते पाठिंबा दिला आणि त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं। ज्यांना या संदर्भातले जे काही दावे करायचे असतील तर निवडणूक आयोगाच्या पुढे ज्या वेळेला सुनावणी सुरू होईल त्याला तो करण्याचा नैसर्गिकरित्या अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि त्या संदर्भामध्ये आम्ही घेतलेली भूमिका आणि मग स्वाभाविकपणाने या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाच्या पुढे होणारी सुनावणी यामध्ये या साऱ्या गोष्टीची सरतपासणी उलट तपासणी त्या ठिकाणी होणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या पुढे ज्याला जी काय कागदपत्र त्या ठिकाणी दाखवायची असतील ती दाखवण्याची मुभा नक्कीच त्या ठिकाणी राहील। आणि मला एक विश्वास आहे की निवडणूक आयोगाची स्वायत्तता आहे आणि निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडे सुद्धा शिक्कामोर्तब केले। यापूर्वी सुद्धा वेळोवेळी ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाले होते वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये त्यावेळेला सुद्धा अनेक राजकीय पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळेला धाव घेतलेली होती, पण त्या वेळेला आणि विशेष करून अलीकडच्या कालावधीमध्ये
कॉन्स्टिट्युशनल बेंच गठीत करण्यात आलं होतं 5 जजेसचं, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशसुद्धा त्यामध्ये त्या ठिकाणी माननीय महोदय आहेत. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची स्वायत्तता ही सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोग, आम्हाला विश्वास आहे की गुणवत्तेवरती त्या ठिकाणी निर्णय करेल. नागालँडच्या आमदारांनी नेमका तुम्हाला पाठिंबा कधी जाहीर केला? 30 जूनला ज्यावेळेस तुम्ही जायचा निर्णय घेतला, तुमचा सत्तेमध्ये सहभागी होण्यासंदर्भातला निर्णय घेतला आणि त्या दिवशी नागालँडच्या आमदारांना पाठिंबा दिला असं सांगण्यात आलं. मात्र प्रतिज्ञापत्र दुसऱ्या दिवशी दाखल न करता जवळपास 21 तारखेला दाखल करण्यात आलं अशी देखील माहिती मिळते. प्रफुल्ल पटेलांना म्हटलं होतं की त्याच दिवशी प्रतिज्ञापत्र आम्ही दुसऱ्या दिवशी मागवून घेतली आणि आम्हाला ती मिळाली देखील. एक असं आहे की या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया केंद्र पातळीवरती प्रफुल्लभाई त्या ठिकाणी बघतात. आणि मी वारंवार मगातपासून आपल्याला सांगतोय की 7 तारखेला सुनावणी आहे. स्वाभाविकपणाने या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी उपस्थित होतीलच. आणि त्याच्यामुळे त्या संदर्भातली जी काय माहिती आहे, केव्हा पाठिंबा अपेक्षित आहे, केव्हा नाही, किंवा काय आहे, हे त्या वेळेला त्या ठिकाणी युक्तिवादाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे स्पष्ट निवडणूक आयोगाकडे स्पष्ट होईलच. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये प्रचंड फरक आहे असं देखील सांगण्यात आलं होतं. मात्र या दोन्ही घटनेचा जो घटनाकार आहे, किंबहुना लेखक, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक एकच आहे असं देखील म्हटलं जाते. कुठंतरी भाजपकडं अंगुली निर्देश या निमित्तानं करण्यात आले. एक असं आहे की हे वाक्य कोण बोललं ते मला माहीत नाही. जर काय त्याच्याबद्दलची स्पष्टता आली तर मला अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण करता येईल. जितेंद्र आव्हाडांना दावा केला, सचिन अहिरनं देखील दावा केला. एक असं आहे की जगभरातले ज्येष्ठ विधितज्ञ डॉक्टर विख्यात जितेंद्र आव्हाड यांचं कायद्यातलं आणि वैद्यकीय ज्ञान सखोल खूप मोठं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणाने तशापैकी वक्तव्य करण्यामध्ये त्याचा हातखंडा त्या ठिकाणी आहे. एक बाब स्पष्ट आहे की ज्या वेळेला एखादा राजकीय निर्णय एखाद्या महत्त्वाच्या देशातल्या सत्तेवरती असलेल्या राजकीय पक्षाच्याकडे जातो, कारण आज देशामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हटले गेले तर भारतीय जनता पक्ष आहेच, काँग्रेस पक्षसुद्धा राष्ट्रीय पक्ष आज आहे देशामध्ये. इतरही काही मोजके हाताच्या मोठावरती मोडणारेच राजकीय पक्ष त्या ठिकाणी, राष्ट्रीय पक्ष त्या ठिकाणी आहेत, जे केंद्र पातळीवरती त्या ठिकाणी आहेत. अशा वेळेला काही वक्तव्य करण्यासाठी अशा शब्दरचनेचा प्रयोग करणं हे सोपं ठरतं. त्यापेक्षा या गोष्टीला काय फारसं मी महत्त्व देऊ इच्छित नाही. मुंबई अध्यक्षपदावर खरं तर नवाब मलिक आहेत, मात्र नवीन मुंबई अध्यक्ष नेमण्यासंदर्भामध्ये हालचाली सुरू आहेत अशी माहिती मिळते. आज एक या संदर्भातली बैठक देखील होती अशी देखील माहिती मिळते. नवाब मलिकांना बाजूला करून नवा मुंबई अध्यक्ष पाहायला मिळणार आहे. एक असं आहे की ज्यावेळेला नवाबभाई दीर्घकाळ मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले, राजकारणाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. मला आठवतं की 95 साली ज्या वेळेला कुर्ला मतदारसंघाचे त्यावेळेचे निर्वाचित असलेले आमदार सूर्यकांत महाडिक यांची निवड रद्दबदल ठरवली, त्यावेळेला जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेपासून सतत नवाबभाई पहिल्यांदा 2009पर्यंत कुर्ला आणि त्याच्यानंतर मग त्यांचा मतदारसंघ बदलला. डिलिमिटेशननंतर त्यांचा ओरिजिनल मतदारसंघ राखीव झाला आणि नंतर ते नव्याने अणुशक्तीनगर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आले आणि त्या नव्या मतदारसंघामध्ये सुद्धा ते निवडून त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, एक उत्तमपैकी संवादाचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. मधल्या कालावधीमध्ये त्यांची जी काही कायदेशीर प्रक्रिया सुरू होती, आतासुद्धा त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर आजाराच्या कारणास्तव जामीन त्या ठिकाणी मिळालेला आहे. तेव्हा आम्ही सगळेजण त्यांची तब्येत दुरुस्त व्हावी, ते पुन्हा पूर्णपणाने तंदुरुस्त होऊन त्यांनी त्यांचं राजकीय काम त्या ठिकाणी सुरू करावं अशी आमच्या सर्वांच्याच मनातली त्या ठिकाणी इच्छा आहे. त्यामुळे आज प्रत्यक्षात कुठल्याही फील्डवरती नवाबभाई त्या ठिकाणी सक्रिय नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जरूर आम्ही आज निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत की मुंबईतल्या संदर्भातला निर्णय आज आम्ही संध्याकाळी त्या ठिकाणी मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे आणि समीर भुजबळ यांच्यावरती जबाबदारी देण्याचं आज अजितदादा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेल, प्रफुल्लभाई पटेल असेल आणि आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. दिवसेंदिवस तुमच्याकडे येणाऱ्यांचा ओघ वाढतोय अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. एका खासदारांना आणि एका आमदारांना देखील आपल्याकडे प्रतिज्ञापत्र दिलं आहे अशी देखील माहिती मिळते. नेमकी तुमच्याकडे संख्या किती आहे खासदारांची, आमदारांची, आणि नेमकं खासदार आणि जे आमदार आहेत ज्यांची सध्या चर्चा आहे ते खरंच प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे आलं आहे? एक असं आहे की एका गोष्टीची स्पष्टता प्रदेशाध्यक्ष म्हणून मी नक्की त्या ठिकाणी देतो. त्याशी प्रफुल्लभाईंनी काही संख्या त्या ठिकाणी सांगितली, त्याच्यामुळे ती संख्या तर नक्कीच आहेच आणि त्याच्याहीपेक्षा अधिक जण संपर्कामध्ये त्या ठिकाणी आहेत. पण या साऱ्या गोष्टीची स्पष्टता मी
त्या दिवशी पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 6 तारखेला निवडणूक आयोगाकडे सुनावणी त्या ठिकाणी आहे. स्वाभाविकपणाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी कोण कोणाच्या पाठीमागे किती आहेत, महाराष्ट्रातील किती, नागालँडमधील किती, झारखंडमधील किती, कारण आमच्या पक्षाचे निवडून आले तिथेच आहेत आणि मग केरळमध्ये आमच्या पक्षाचे 2 त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्याची स्पष्टता त्या ठिकाणी निश्चित येईलच. आणि त्यावेळेला लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य हे नेमके आदरणीय अजितदादांनी जो काही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीमागे किती जाण्याचं समर्थन आहे हे आता बस बात समीप आ गई आहे. एकंदरीतच सुनील तटकरे यांना जरी ते उत्तर टाळलं असलं तरी 6 तारखेच्या सुनावणीत जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे पदाधिकाऱ्यांची असेल किंवा प्रतिनिधींची असेल, लोकप्रतिनिधींची, ती आमच्या बाजूनं असेल आणि ही चित्र त्या दिवशी स्पष्ट होईल असं देखील त्यांनी एक विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.